गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला। पहिला चेंडू या ठिकाणी नक्कीच फेकला जाईल। थोडासा स्लोवर होता, इथे मात्र उडवलाय चेंडूला, जबरदस्त प्रहार केलाय, वन बाउंड सीमारेषे पार येतोय हा जबरदस्त चौकार। पंचांचा इशारा मात्र येतोय चौकार। हा पहिल्या चेंडूवर आपली सातत्य ज्या पद्धतीने म्हटलं जातंय ना की टॉपर मध्ये गेल्यात आणि टॉपर मध्ये आपल्याला चांगले गुण भेटले पाहिजेत, यासाठी प्रयत्न केले जाते। पहिल्या कोऱ्या चेंडूवर एक चौकार मारला जातोय, तो म्हणजेच जर पाहिलं तर मिस्टर गौरवच्या माध्यमातून थोडस फील्ड मध्ये क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करेल। नक्कीच मिड विकेटला एक खेळाडू तैनात आहे डीप मध्ये, आणि जर पाहिलं तर पाहायला मिळतोय मिड ऑन मध्ये। इथे पाहायला मिळेल फटका तर सुरेख आहे, क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने सजवलं, इथे पंबल पाहायला मिळतोय, चेंडू निघून जातोय सीमारेषे पार, आणखीन एक चौकार। दोन चौकार दोन चेंडू मध्ये। नक्कीच विचार केला नाही की नवीन चेंडू आहे काय, मात्र प्रहार केला जातोय। जर पाहिली तर तेंबोडा एंड ज्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते, खूप चांगल्या पद्धतीने हवा मात्र नक्कीच फलंदाजाच्या इथे बाजूला। आता मात्र मिस टाइम झाला आहे, बॅटची एज लागली आणि चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय, रन्स मिळणार नाहीये। 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय। राहुल मात्र कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळेल, कारण की 2 चेंडूवर 2 चौकार जरूर आलेत। एकंदरीत धावाचा विचार केला तर 8 धावा स्कोरबोर्डवर आहेत, इथून मात्र आपल्याला कमबॅक करायचं आहे। तर मात्र सुरेख फटका आहे, इनफिल्डच्या वरून खेळलाय चेंडूला, एक डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषे पार। हा येतोय आणखीन एक तिसरा चौकार। सुरेख फटकेबाजी गॅप मध्ये खेळले जातोय, पॉवर प्लेचा फायदा काय उचलायचा ते मात्र गौरव दाखवून देतोय। काय आतापर्यंत जर विचार केला गौरवचा तर चेंडूचे खेळ झालाय तो म्हणजेच 4 आणि 4ही 4 चेंडू खेळलाय गौरव। इथे पहा कोलवरचा डब्बा होता, हातामध्ये देऊन बसले, मोठा गडी बाद होईल, सफलता मिळाले। कारण राहुलला म्हटलं जातं विकेट टेकर गोलंदाज आहे, प्रहार तर केलाय तू माझ्यावर 3 चेंडू मागे, मात्र 5वा चेंडू माझा असणार आहे। आणि या चेंडू मधून जर पाहिला तर गौरव सारखा एक मोठा गडी इथे मात्र नक्कीच तंबूच्या आसऱ्याला येताना पाहायला मिळत आहे। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर पंकज पालन खूप मोठा खेळाडू, नक्कीच नावाप्रमाणे मोठा आहे। आणि जर पाहिलं तर अनेक सामने त्याने नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात, बऱ्याच वेळेस एकतर्फी जिंकून दिलेला असा खेळाडू आहे। आज मात्र जर पाहिलं तर गौरव बाद झाला, गौरव बाद झाल्यानंतर वन डाऊनच्या रूपामध्ये इथे क्रीजवर गेलाय। समोर राहुल पाटील आहे, षटकातील शेवटचा चेंडू हो लोअर फुलटॉस चेंडू टाकला, थोडासा पायावर फेकला होता आणि तेच कारण बनलं। मिड विकेटचा खेळाडू वेगाने येतोय चेंडूवर, रन्स मात्र मिळेल, एक ओव्हरची होईल समाप्ती, एक षटक कंप्लीट झालाय। आणि धावसंख्या जर पाहिली तर स्कोरवर लागले ते 13 धावा 1 गडीच्या मोबदल्यात। आपल्याला पाहायला मिळाला एक षटक कंप्लीट केलं गेलं राहुलच्या माध्यमातून। चांगली स्पर्धा नक्कीच आज पाहायला मिळते। कारल्याची एक गिराय, चाफ्याची येणी तुला शोभते माय, येणी तुला शोभते माय, चाफ्याची येणी तुला शोभते माय, हाताने रुमथुम बांगरे माय, गभर फुलानी थँक्यू। नक्कीच एंड मात्र चेंज केली जाते, आपण पाहतोय
पुन्हा एकदा पंकज पाटील असेल फलंदाजी मार्कवर. इथे मात्र फटका मारलाय सरळ गॅप मध्ये आणि चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषे पार, चौकार. पंकज पाटीलच्या बॅट मधून पाहिला तर हा पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. एंड चेंज केली आणि नक्कीच गॅप पाहिलं होतं. पॉवर प्लेचं हे षटक आहे, दुसरे षटक. 5 ओव्हरचा सामना मात्र 2 षटक पॉवर प्ले म्हणून आपण इथे हाताळले जात आहेत आणि धावसंख्या 4 ने वाढली जाईल. स्कोरबोर्डवर 17 धावा आतापर्यंत 1 गडीच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आलाय सागर पाहायला मिळेल आपल्याला. ओहो, चेंडूला दिशा देण्याचं काम. इथे मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षक खूप वेगाने येईल, चेंडूला पकडेल तोपर्यंत सिंगल रन्स कंप्लीट केले जाते. 1 धाव नक्कीच अर्जित केली जाईल. या 1 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 22 धावा आपण पाहतोय. शॉर्ट पिच चेंडू आहे. इथे मात्र पहा सफल झाले आणि पुण्याचे एकदा फाईन लेग रिजन मध्ये जर पाहिला तर चांगला फटका. आता मात्र आहे उज्ज्वल. या मैदानाचा विचार केला तर चौकारांची संख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच 5 चौकार मारलेत. देखील फटका आता मात्र फसला जातोय. उज्ज्वलची खेळी संपुष्ट देताना गडी बाद होईल. नक्कीच इथे आपण पाहतोय श्री डीजे तुषार नवले यांच्याकडून आपल्याला डीजेची व्यवस्था नवरात्रीचे सणाला जमल्याने लोक गरबा केला. नवरात्रीचे सणाला जमल्याने लोक गरबा केला. नवरात्रीचे सणाला जमल्याने लोक गरबा केला. धन्यवाद. 26 धावा स्कोरबोर्डवर आहेत आणि 2 गडी बाद झालेत. इथून जर पाहिलं तर धावा तर भरपूर आल्यात, मात्र विकेट फाउंडेशन चांगला बिल्ड केलाय. जर पाहिलं तर संघ आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय आयोजकांमधून कॉल आहे. नक्कीच आपल्याला पाहायला मिळते जी जेवणाची व्यवस्था आपल्याला इथे केलेली आहे. कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला प्रत्येक खेळाडूने तसेच प्रेक्षकाने येणाऱ्या मान्यवरांना देखील विनंती असेल की प्रेक्षकांना देखील विनंती असेल जेवणाची व्यवस्था केलेले काउंटर ओपन आहेत. आपण मात्र या भोजनाचा आस्वाद नक्कीच घ्यायचा आहे. आज जर पाहिलं तर या मैदानावर आपण टिपेल स्पर्धा पाहायला मिळते आणि या टिपेलच्या माध्यमातून ही व्यवस्था केली जाते. पिंपला देवीचे माझे आईचे चला हो आरतीला. नवरात्रीचे सणाला जमल्याने लोक गरबा
ते आपण पाहिलं अजिंक्य देखील बाद झालाय आणि नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय घनश्याम. जर पाहिलं तर डावकरी आताचा फलंदाज आहे घनश्याम. बरीच वर्षे जर पाहिली तर आपल्या यस आपल्याला पाहायला मिळतंय जो आताचा फलंदाज घनश्याम आपल्याला बरीच वर्षे जर पाहिली तर टेंबोडे संघाकडून घनश्यामने चांगला क्रिकेट खेळलाय. आज मात्र टीपीएल स्पर्धा पाहतोय आणि पुण्याच्या इथला गोलंदाजी मार्कवर राहुल पाटील इथे
मोठी क्षमता आहे, मोठे बटके तो देखील मारू शकतोय, मात्र आज मारावे लागतील आपल्या संघासाठी. आपण टॉपर आहोत म्हणून ती किमया कायम राखण्यासाठी. हो फटका तर सुरेख आहे, समोरच्या दिशेने खेळलाय, तिथे मात्र राहुल आपल्याला पाहायला मिळेल वेगाने चेंडूला फील्ड करतोय, फेकतोय, तोपर्यंत सिंगल रन्स कंप्लीट केली जाते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता आशू, कारण हार्ड हिटर म्हटला जातोय आशूला. षटकार मारण्यात जर पाहिलं तर आशूचा नंबर आपल्याला पाहायला मिळतो तेंबडे संघाकडून. धावसंख्या जर पाहिली स्कोरबोर्डवर तर 40 धावा झाल्यात. 3 चेंडूचा खेळ झालाय, चौथा चेंडू असेल. चेंडू यस लाईन थोडीशी खराब आहे आपण पाहतोय आणि अवांतर धावेने इथे धावसंख्या मोजली जाईल, स्कोरबोर्डवर धावसंख्या लागली जाईल, ती म्हणजेच 41 धावा. 41 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. षटक क्रमांक जर पाहिलं तर 4थं षटक इथे मार्गस्थ आहे. हो इथे पहा मिस केलाय चेंडूला आणि विचार केला तर यू मे साय डेफिनेटली हिट म्हणून दाखवून देत असताना मिस्टर तन्मय आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक विकेटचं पतन होईल. महाराष्ट्राची शनहाईर बादशाह 2021 पळतोय राहुल भाईच्या नावानं. तरकाली पोडण मथुर बैल आवाज काढतोय वाघाचा. या आडिवली वाल्या राहुल भाईचा नाद नाही छकरे वाल्याचा. सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि खोलवर टप्प्याचा चेंडू जर पाहिलं तर विकाससाठी थोडासा कठीण पाहायला मिळाला आणि सरळ यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या. धावसंख्या जर पाहिली तर स्थिरावली जाईल. 41 धावा, 6 गडी आता मात्र बाद झाले आहेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. हा आडव्या पट्ट्याने मारण्याचा प्रयत्न आहे राहुल पाटील. यस डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंगण रिजन मध्ये आहेत, त्या ठिकाणी चेंडूवर फील्ड केला जाईल. सिंगल रन्स मात्र इथे कंप्लीट करतायत. एकदा धावसंख्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत लागली जाते 43 धावा, 42 धावा. इथे मात्र चेंडूला प्रॉपरली टायमिंग आहे आणि चेंडू निघून गेलाय सरळ सीमारेषे पार 6 धावांसाठी. लगेच इनिंगचा जर विचार केला तर आतापर्यंत 5 चौकार 2 षटकार नक्कीच आले आहेत. धावसंख्या उभारली गेले आतापर्यंत जर पाहिली तर 48 धावा, 6 गडीच्या मोबदल्या आहेत. आणि आशू नक्कीच ज्या पद्धतीने ओळखला जातोय तेवढ्या गावातील आशू एक हार्ड हिटर फलंदाज आहे आणि आपली हार्ड हिटिंगची इथे मात्र अदा दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मिस्टर मनीष आपल्याला पाहायला मिळते. मनीष मराठे पाहायला मिळेल. पहिला चेंडू या ठिकाणी हाताळला जाईल मनीषच्या माध्यमातून. हा चेंडू आडव्या बॅटचा उपयोग केला आहे आणि चेंडू जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीने अडवतोय. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीने चेंडू अडवला. सिंगल रन्स या ठिकाणी मात्र घेतली जाईल. कारण येणारे चेंडू जर पाहिले तर आतापर्यंत 5 चेंडू शिल्लक असतील.
इथे आपण पाहतोय यस आपल्याला पाहायला मिळेल मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच निमिष मोहिते, तर तोही मॅचचा मॅन ऑफ द मॅच या निमिष यायचा आहे. पाहायला मिळेल जबरदस्त फलंदाजी केली फलंदाज. तर मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 50 धावा आपल्या संघाच्या पूर्ण करतोय आरसी बॉईज संघ. इथे आडवी बॅटने पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, प्रॉपरली टायमिंग नाहीये. एक धाव तर कंप्लीट केलंय, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे का मात्र नाही. आशू स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय, कारण या आधी जर पाहिला तर आशूने एक षटकार मारलाय. येणारी चेंडू जर पाहिले तर 3 चेंडू शिल्लक आहे. 3 चेंडू मध्ये प्रहार केला जाईल का. धावसंख्या आतापर्यंत 51 धावा. आणि मी नक्कीच मनीषचं कौतुक करेल की त्यांनी 3 चेंडूवर 3 धाव फक्त खर्च केल्या आहेत. कारण की शेवटचं षटक म्हटलं जात आहे, हाणामारीचं षटक स्लॉग ओव्हर असते. यामध्ये फलंदाज जास्तीत जास्त रन्स कशा जमवाव्या यासाठी आपल्याला प्रयत्न करताना पाहत असतो. इथे मात्र आपण पाहू शकतायत निमिष मोहिते मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी केली, चांगला खेळ दर्शवला त्याला. मात्र या ठिकाणी आपण पाहतायत ते पाहिलं जाईल. आपण एकदा सिंगल धाव तर कंप्लीट केलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय, जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या जात आहेत. एक धाव खूप महत्वाची आहे, जाणीव आहे. कारण की आपल्याला टार्गेट ठेवायचं आहे, मात्र टार्गेट मोठं असणं खूप गरजेचं आहे. हे आतापर्यंत टार्गेटचा विचार केला तर 53 धावा जमवल्या आहेत. येणारे 2 चेंडू अजूनही पाहायला मिळतील, किती धावा जमवले जातील. आशूच्या माध्यमातून मोठे हिट केले जातील का. इथे मात्र पहा थोडासा चेंडू मागे ठेवला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. रन्स मात्र मिळणार नाहीये. आशूला मात्र चकवलं जातंय थोडस. चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्या बुद्धीचा वापर करतोय गोलंदाज मिस्टर मनीष मराठे. कारण की आतापर्यंत जर पाहिलं तर खर्चिक गोलंदाजी केलेली नाहीये. खूप चांगली गोलंदाजी केली. 12 नंबरची जर्सी आहे त्याची. शेवटचे चेंडू इथे पाहतोय आडव्या बॅटीचा उपयोग करून पुण्याचे एकदा डीप मिडविकेट च्या दिशेने जर पाहिलं तर चेंडू खेळून काढलाय. सिंगल रन्स ला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. 2 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 55 रन्स इथे मात्र कंप्लीट केले जात आहेत आणि 56 रन्स टू विन असणार आहेत. 56 धावांचं आव्हान या ठिकाणी ठेवलं जात आहे. यानंतरचा सामना आपण 2 संघाच्या कर्णधारांना या ठिकाणी आमंत्रित करणार आहोत. तनिष टायगर वर्सेस आरोही 11. दोन्ही संघाचे कर्णधार आपण या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तनिष टायगर वर्सेस आरोही 11 यापुढील होणारा सामना आपण पाहणार आहोत. जर पाहिलं तर जिंकण्यासाठी 56 धावांचं लक्ष नक्कीच ठेवलंय आणि स्वतः क्षेत्ररक्षणामध्ये आता मात्र पाहायला मिळेल. विचार केला आरसी बॉईज संघाचा तर नक्कीच सांगितल्याप्रमाणे टॉपरला आहे. आता देखील लक्ष मोठं आहे. मात्र हे क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ म्हटलं जात आहे. इथून जर चांगली बॅटिंग करताय श्रेया 11 संघ जर चांगली बॅटिंग करतोय आणि तदनंतर पाहिलं तर इथून मात्र पुढे जाण्याचा चान्स त्यांना आहे. जर ह्या डावा डिपेंड्स करतात तर नक्कीच थोडेसे मार्ग ओपन होतील त्यांच्यासाठी. आपण पाहू शकतायत मुख्य स्क्रीनवर ट्रॉफ्या देखील पाहायला मिळत आहे टीपीएलच्या माध्यमातून. हे मात्र दृश्य आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवलं जात आहे युट्यूबच्या माध्यमातून. पाटील नेटवर्क आणि त्यांची टीम आपण या ठिकाणी पाहू शकतोय. यस टॉस साठी यायचं आहे दोन्ही संघ. तनिष टायगर वर्सेस आरोही 11. चला या कर्णधार आपण यायचं आहे. आपण मुख्य मंचावर देखील पाहू शकतायत खूप मोठ्या प्रमाणावर महिला वर्ग देखील या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी
इथे मात्र उपस्थित झालेत. चला या इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेक करतोय, तर विनंती असेल पुण्याचे एकदा लगेचच यायचं आहे. तनिष टायगर आणि आरोही 11 संघ. राहुल भाई कर येस आपण पाहतोय 56 धावांचं लक्ष घेऊन उतरलंय. 2 बॅटर जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये जाताना एका बाजूला राहुल पाटील 6 नंबरची जर्सी नक्कीच पाहतोय आपण. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर सागर आपल्याला पाहायला मिळेल 3 नंबरची जर्सी. आणि इथे मात्र 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलेत. क्षेत्ररक्षण लगेच लावलं जाईल. थोडस विचार विनिमय करताय. गेम प्लॅनिंग ही मात्र करावी लागणार आहे, कारण अस्तित्वाची लढाई असणार आहे. एका बाजूला अस्तित्व टिकवायचं आहे, तर दुसऱ्या बाजूला नक्कीच सामना विजय करून आपल्या पुढच्या मॅच मध्ये पुढच्या प्रवेश करायला. इथे मात्र आपण पाहतोय टॉस केलं जाईल. आरोही 11 संघ भावेश आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर त्या ठिकाणी आपण तनिष टायगर संघाकडून कर्णधार साई प्रधान यांना आपण पाहिलं. नक्कीच 2 कर्णधार आणि नाणेफेकीचं कौल या ठिकाणी. यस आरोही 11 संघ इथे मात्र जिंकला जातोय. डिसिजन आपल्याला पाहायला मिळेल त्यांचा. सांगितलं नाही ना, डिसिजन नाही सांगितलं ना. तर पाहिलं जाईल 56 धावांचं लक्ष. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सागर जर पाहिलं तर स्ट्राईक वर आहे. सुरुवात मात्र सागर कडून केली जाईल. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जर पाहिला तर मिस्टर गौरव भगत आपल्याला पाहायला मिळेल. गौरव भगत आपल्याला पाहायला मिळेल. इथे पाहिलं जाईल लगेच यस अंपायरचा ग्रीन सिग्नल येतोय. आता मात्र 56 धावा इथे डिफेन्स करायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर गौरव आलाय. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. सर पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने या चेंडूला पकडतोय. खूप चांगल्या पद्धतीने इथे मात्र पहिला चेंडू ट्रॅव्हल्स केला गेला. पहा संघामधून फरक जर पाहिला तर जेव्हा आरसी बॉईज खेळत होता तेव्हा पहिल्याच चेंडूवर गौरव यांनी चौकार मारला होता. आणि त्यानंतर इथे पहा नोटचा कॉल असेल पंचांचा. सागर मात्र इथे चेंडूला खेळू शकले नाही. जर हलक्या हाताने कट केलं असतं तर चेंडू सरळ थर्डमॅन रिजन मधून चेंडू निघून गेला असता सीमारेषे पार. इथे मात्र तसं पाहायला मिळालं नाही. फ्री हिटचा इशारा पंचांकडून येतोय. आतापर्यंत 1 चेंडू फेकून झालाय. 1 धाव ही मात्र नक्कीच मोजली जाते स्कोरबोर्ड वर. फ्री हिटचा चेंडू आहे. फायदा घेतला जाईल का? इथे मात्र आपण पाहतोय सुरेख चेंडू पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीने इथे मात्र जर पाहिलं तर गुडलेन स्पॉट वर चेंडूला फेकला गेला आणि सरळ पंकज पाटील यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय. गौरव कडे नक्कीच वेग आहे. चांगला टप्पा नक्कीच त्यांच्याकडून पाहायला मिळेल. आता देखील बॅटची एज लागते. इथे सिंगल रन्स नक्कीच मिळेल शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक नक्कीच लावले जात आहेत. गली रिजन आहे. थर्डमॅन शॉर्ट थर्डमॅन रिजन आपल्याला पाहायला मिळत आहेत.
तदनंतर पाहिलं तर पॉइंट रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, स्क्वेअर लेगच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, मिड ऑन मिड ऑफ दोन्ही क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर पाहिलं तर एक डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे आणि एक मिडविकेटच्या दिशेने डीप मिडविकेटच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूचा खेळ आतापर्यंत पाहिला तर 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय आणि 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय आणि 2 धावा स्कोअरबोर्डवर आहे. तर मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून क्षेत्ररक्षक त्या चेंडूवर वेगाने येतोय. रन्स मात्र इथे फक्त मिळेल एक धावांनी धावसंख्या स्कोअरबोर्डवर 3 धावा. सुरुवात थोडीशी इथे पाहिली तर जशी सुरुवात करायला हवी होती ती सुरुवात झालेली नाही. मात्र इथून जर पाहिलं तर आणखी चेंडू पाहायला मिळतील. पॉवर प्लेचे षटक आहे, पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा घेणं खूप गरजेचं असतं. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर खेळेल ते पहा. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे, चेंडूवर मात्र थोडीशी बोटं फिरवली आणि तदनंतर पाहिलं तर स्लोवर केला चेंडू आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आतापर्यंत चांगली गोलंदाजी आली, 5 चेंडू आतापर्यंत फेकून झालायत आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. गौरवचे या ठिकाणी मी कौतुक करेन, गोलंदाजीतून चांगली कामगिरी आतापर्यंत त्यांनी दर्शवलेली आहे. इथे मात्र जागा बनवली होती, पुन्हा एकदा फाईन लेग क्लिअर करायचा होता, मात्र चेंडू बॅटीवर लागत नाहीये आणि तेच कारण बनतंय. आणखीन एक डॉट चेंडू येतोय. इथे पाहिलं जाईल तर पहिलं षटक कंप्लीट झालंय आणि धावसंख्या स्कोअरबोर्डवर 3 धावा. राहुल पाटील करतय दावा नवीन कसला कस बक्षीस लावा. राऊत भाई करतय दावा नवीन. नक्कीच बेस्ट वर्सेस बेस्ट आमने सामने असतील आणि राहुल पाटीलला मात्र धावा बनवाव्याच लागतील. आपल्या संघाला जर इथून या स्पर्धेमध्ये टिकवून ठेवायचं असेल तर नक्कीच ही मॅच महत्वाची आहे. ते मात्र पहिला चेंडू पंकज पाटीलचा, इथे मात्र हल्ला चढवला, इथे
आणि तदनंतर पाहिलं तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली जाते. ओहो, राहुल पाटील याच्याकडे नक्कीच क्लास आहे. इथे मात्र चेंडूला पाहिलं, पडताळलं. चेंडू जर पाहिलं तर खूप वेगाने जातोय, सरळ सीमारेषे पार. आणखीन येतोय चौकार. पावरफुल मालक डेंजर राहुल भाईची हाय. राहुल भाईची आहे गावागावात नावात त्यांच्या होतो या गावागावात. थँक्यू. इथे मात्र पाहिलं तर राहुल पाटील सुरेख कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये आणि विकेटवर राहणं खूप गरजेचं असेल. ही मॅच खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी आणि जर राहुल पाटील क्रीजवर पूर्ण 5 षटक राहतात तर नक्कीच मॅच इथे स्वतःकडे पाहायला मिळाले. इथे मात्र एक्स्ट्रा बाउन्स केलाय. पंच मात्र इथे दर्शवत आहेत वाईट चेंडू आहे. या चेंडूवर जर पाहिलं तर खूप एक्स्ट्रा बाउन्स होता. असे बऱ्याच वेळा आपण पंकज पाटीलला पाहिलेत अशा प्रकारचे चेंडू हाताळत असतात. ते देखील आपण पाहतोय राहुल पाटीलवर देखील हाताळला जातोय. आणि चेंडू जर पाहिलं तर वाईटच्या रूपाने 1 धाव अर्जित केले. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर लागली जातील आतापर्यंत 16 धावा. खोलवर डब्याचा चेंडू आहे. इथे सिंगल साठी इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक विकास आपल्याला पाहायला मिळेल. चांगल्या पद्धतीने चेंडूला इथे पाणी घेऊन जायचंय. ओव्हरची होईल समाप्ती. षटक जर पाहिलं तर आतापर्यंत 2 ओव्हर कंप्लीट झाले आहेत. 17 धावा स्कोरबोर्डवर लागले जात आहेत. महाराष्ट्र किंग मथुरा हिरा धनानून सोडतय आट्टा सारा. त्यांचा 1001 लक्की नंबर गाड्यांचा आहे रे भावा. शुभम पाटील गौरव माने नियोजन करती भारी ते भावा. अरे राहुल पाटील करतोय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. राहुल भाई करतय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. राहुल पाटील करतय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. राहुल भाई करतय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. थँक्यू. आरोही बॉईजचा विचार केला तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. खूप रँकिंग 1 वर आहेत. टॉप मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण की जर विचार केला आरसी बॉईजचा तर एकही सामना ते हरलेले नाही आहेत. एक हरले. येस. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज उज्ज्वल आपल्याला पाहायला मिळेल. राहुल पाटील साठी मात्र हे चॅलेंज असणार आहे. कारण तिसरे षटक मार्गस्थ आलेले आहे. धावसंख्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 17 धावा. 18 चेंडू आणि 39 धावा अजूनही बनवायच्या आहेत. इथे पहा फटका तर व्यवस्थित बॅटवर चेंडू आला नाही त्यामुळे फटका थोडासा फसला गेला. आशू मात्र चेंडूवर येतोय. रन्स मात्र कंप्लीट केलं जाईल. 1 सागर ज्या पद्धतीने आला होता पहिले जे ओव्हर मध्ये चेंडू फेकले गेले होते सगळ्याला फायदा उठवायचा होता मात्र फायदा उठवता आला नाही. तेच कारण म्हणतोय थोडस लो स्कोर आतापर्यंत झालाय. इथे पहा पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू फायदा उठवता येत नाहीये. अशा पद्धतीने चेंडू राहुल विचार करत असेल मला जर फेकले तर हे चेंडू सीमारेषे पार फेकू शकतोय. मात्र आपल्याला पाहायला मिळते थोडस कारण जेवढे तुम्ही चेंडू डॉट कराल तेवढं अडचणीत पडाल. हे मात्र क्रिकेटचा नियम आहे. आता मात्र हलक्या हाताने सॉफ्ट हँडने इथे चेंडू गली रिजन मध्ये फेकून दिला. चेंडूवर मिळेल 1 धाव. स्ट्राईक मात्र राहुल पाटील कडे राहील. येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर
आता मात्र हल्ला चढवला जाईल कारण की चेंडूचा खेळ जर पाहिला तर थोडीशी कमी राहिले आहेत. धावसंख्या स्कोरबोर्ड आतापर्यंत लागली जाते 19 धावा. पुनिश्चिकदार राहुल पाटील स्ट्राईकवर आले. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने मारलाय चेंडू. इथे पहा थोडस फंबल पाहायला मिळालं मात्र एका धावेचे रूपांतर 2 धावेमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा खूप महत्वाच्या आहेत या ठिकाणी. पाहिलं तर मोठ्या धावा म्हणजे चौकार षटकार आणि 2 धावा दुहेरी धावा या येणं खूप गरजेचं असेल. चेंडूचा जर खेळ पाहिला तर आतापर्यंत 4 चेंडू म्हणजेच उर्वरित 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हार्ड हिटिंग करावी लागेल, मोठे फटके मारावे लागतील जर आपला संघ जिंकवायचा आहे. इथे पहा तेच धन्यवाद. 12 चेंडू आणि आता मात्र 30 धावांची आवश्यकता म्हणजे 15 रनांचा एक षटक या ठिकाणी घ्यावा लागेल. कॅल्क्युलेशन क्रिकेट मात्र खेळावा लागेल कारण की 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये 30 धावा बनवायच्या आहेत. इथे पाहायला मिळेल नक्कीच गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जर पाहिला तर सज्ज होईल. नक्कीच पंकज पाटील पुढे एकदा गोलंदाजी मार्कवर येतोय. थोडीशी फील्ड इथे सजवली जाईल कारण की पंकजला देखील माहिती आहे की येणाऱ्या चेंडूवर राहुल पाटील इथे मात्र आपल्यावर हल्ला चढवू शकतोय. त्यासाठी सावधगिरीने इथे क्षेत्ररक्षण लावणं खूप गरजेचं आहे. तेच मात्र पाहायला मिळतंय. चेंडू या ठिकाणी नक्कीच पडेल. 12 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. उलटा चेंडू आहे इथे मात्र चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक मात्र आहे चुकी करतोय. झेल नक्कीच सोडला जातोय आणि सर पाहिलं तर चेंडू ज्या पद्धतीने हाताळला होता पंचांकडे देखील पाहिलं जात आहे. मात्र पंच या ठिकाणी दर्शवत आहेत की कमरेच्या थोडासा खाली जाणारा हा चेंडू पाहायला मिळाला. आणि म्हणूनच मित्रांनो मी सांगेन नक्कीच आपण जेव्हा टी शर्ट परिधान करतोय हा टी शर्ट इन करणं खूप गरजेचं आहे. त्यानुसार तुमची हाईट पाहिली जाते. इथे मात्र तेच अंपायरचा इशारा मात्र आलाय. पुन्हा एकदा पंकज पाटील. हो फटका तर चांगला आहे. आशीच्या डोक्यावरून सरळ चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. चौकार येतोय. इथे मात्र चेंडू अडवायचा होता. येणारी प्रत्येक धाव खूप महत्वाची आहे. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 10 आणि 10 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता. पाहायला मिळते 2 चेंडूवर 6 धावा खर्च केल्यात पंकज पाटील यांनी. पुढचा चेंडू हा 3रा चेंडू असणार आहे.
तर मात्र सुरेख फटका पाहायला मिळतोय पॉइंट रिजन मधून क्षेत्ररक्षक वेगाने आहे. इथे मात्र थोडस फंबल पाहायला मिळालं. फंबलचं रूपांतर पाहिलं तर 2 धावेमध्ये अडथळला गेला क्षेत्ररक्षक थोडासा. त्याचं रूपांतर 2 धावा नक्कीच येताना. आतापर्यंत जर धावसंख्येचा विचार केला तर 34 रन्स 34 धावा येणारे 9 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. सामना अजूनही जर पाहिला तर आपण पाहतोय राहुल पाटील प्रयत्न तर करतोय. इथे पहा वाईट यार्कर मारायचा नादात थोडस चुकी करून बसले. इथे मात्र एक्स्ट्रा वाईट लाईनच्या बाहेर जाणारा चेंडू पाहायला मिळाला आणि तेच दर्शवत आहेत पारचा इशारा येतोय. एक्स्ट्रा रन्स इथे वाढवली जाईल. 21 धावा अजूनही बनवायचे आहेत. येणारे चेंडू जर पाहिले तर 9 चेंडू शिल्लक आहेत. टार्गेट तर आपण पाहतोय सोपं असेल. फटका तर चांगला आहे. इथे मात्र आशिषच्या बाजूने चेंडू निघून जाईल. इथे पहा आणखीन एक चौकार येतोय. कमालीचा हा चौकार पाहायला मिळेल कारण की थोडस डोकली ती. त्यांचा 1001 लकी नंबर गाड्याचा आहे रे भावा. शुभम पाटील गौरव माने नियोजन करती भारी ते भावा. अरे राहुल पाटील करतोय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. राहुल भाई करतय दावा. आणि ह्या चौकारांनी जर पाहिलं तर आता मात्र सामना जो कुठेतरी असं वाटलं होतं की श्रेयस 21 संघ हा संघ बॅकफुटला जातोय की काय. मात्र राहुल पाटीलची कमालीची फलंदाजी. मी म्हटलं होतं जर राहुल पाटील क्रीजवर राहत आहे तर हा सामना देखील जिंकू शकतोय. क्रीजवर राहणे खूप महत्वाचं आहे हेच पाहिले जात आहे. हलक्या हाताने कट केल्या चेंडूला 1 धावाचं रूपांतर 2 धाव्यामध्ये जरूर बनवलं जाते. या 2 धावा खूप महत्वाच्या आहे. 3 धावाचा प्रयत्न होईल. इथे मात्र 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि 3च धाव या ठिकाणी घेतल्या जातील जाणीव आहे. अजूनही पाहिलं तर चेंडू शिल्लक असतील 7 आणि 7 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता. सागरचा विचार केला तर आतापर्यंत सागर 8 चेंडू खेळलाय आणि 8 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा जमवल्या आहेत. इथून जर पाहिलं तर राहुल पाटीलच्या धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्यांनी 16 चेंडू फेस केले आहेत आणि 16 चेंडू मध्ये 37 धावा आपल्या संघासाठी एक बहारदार खेळ केलाय पाहायला मिळेल. बघूया. यस 7 चेंडू म्हणजेच पंकज पाटील यांचा शेवटचा चेंडू हा मात्र पाहायला मिळेल. या ओव्हर मधला 14 धावांची आवश्यकता आहे. ओहो इथे मात्र कट केलाय चेंडूला. चेंडू मात्र जातोय थर्डमॅन रिजन मध्ये. सुरेख फटका इथे पाहायला मिळाला आणि चेंडू निघून गेला सरळ सीमारेषे पार. ही बाउंड्री आले मात्र ही खूप चांगली बाउंड्री नक्कीच पाहायला मिळते. लगेच शेवटच्या चेंडूवर चौकार आलाय. आता मात्र सामन्याचं समीकरण आपण पाहतोय. चेंडू शिल्लक असतील 6 आणि 10 धावांची आवश्यकता. पाच सामना होता कुठे आता आला कुठे असं विचार केला नव्हतं. सागर ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता 8 चेंडू त्याने खर्च केले होते आणि फक्त 2 धावा नक्कीच जमवले होते. मात्र या शेवटच्या चेंडूवर जो थर्डमॅनच्या रिजन मध्ये चौकार आला खूप मदत झाली कारण की आपल्या संघाला ज्याची गरज होती या चौकाराची नितांत गरज असताना चौकार आलाय. आणि इथून मात्र आता समीकरण सोपं राहील कारण की 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये धावा जमवायच्या आहेत 10. इथे पाहिलं जाईल नक्कीच गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अजिंक्य आपल्याला पाहायला मिळेल. अजिंक्यचा विचार केला तर आपण शेवटचं षटक घेऊन आलाय
10 धावा त्याचं टार्गेट असेल, 10 धावा वाचवायच्या आहेत. दुसऱ्या बाजूला पाहिला तर आतापर्यंत जबरदस्त फलंदाजी करून राहुल पाटील क्रीजवर आहेत आणि इथून येणारे 6 चेंडू मला खेळायचे आहेत आणि हे 6 चेंडू खेळताना या 10 धावा आहेत, या 10 धावा काढून माझ्या संघाला इथे मात्र जिंकून द्यायचं आहे, हेच मात्र मनामध्ये निश्चय केलाय. बघूया पहिला चेंडू. ओहो, कट केलाय चेंडूला. इथे मात्र विकास आहेत डीप मध्ये, चेंडूला पकडतायत मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातील. महत्वाच्या 2 धावा आल्या आहेत. इथून जर पाहिलं तर धावसंख्या स्कोरवर लागली जाईल. आतापर्यंत जर पाहिलं तर 48 रन्स. येणारे चेंडू जर पाहिले तर 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 8 धावा हे समीकरण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढे एकदा अजिंक्य, हा चेंडू देखील खोलवण्याचा टप्पा आहे. पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये मात्र मिळेल रन्स. आतापर्यंत 1 रनासाठी आलाय आणि इथे पहा दुसरी रन्स घेताना गडी बाद झालाय. पूर्णपणे दमलेल्या परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. राहुल पाटील देखील पूर्ण दमलेला आहे. जरी लेदर क्रिकेटचा अनुभव असला मात्र हे आपण पाहतोय मे महिना आहे, मे महिन्यामध्ये कडाक्याचं ऊन असतं. मथुर करतय बाजी सर जाईल तिथल्या अड्ड्यावर, पॉवरफुल मालक डेंजर राहुल भाईची हाय. थँक्यू. नक्कीच पाहायला मिळाला. राहुल मात्र क्रीजवर तर आहे, दुसऱ्या बाजूला हिटर म्हणजेच तन्मय 50 आपल्याला पाहायला मिळेल. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडू मध्ये 7 धावा बनवायच्या आहेत. पाहायला मिळतोय एका बाजूला राहुल पाटील जो या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये जीव आणतोय. फटका तरी इथे पुण्याच्या एकदा त्याच रिजन मध्ये पाहायला मिळाला. इथे मात्र वेलकम बाउंड्री होते, कारण की या फटक्याची खरोखर गरज होती. आपला संघ जिंकून द्यायचे आहे ही मात्र विचार मनामध्ये केला आणि क्रीज मधून मैदानामध्ये जाताना आपल्याला पाहिलं. गावागावात नावाचा त्यांच्या होतो या गावगावा. राहुल पाटील करतय दावा नवीन कसला कसं बक्षीस लावा. राहुल भाई करतय दावाला बिंदास लाखाचं बक्षीस. गोलंदाजाच्या ज्या गती आहे त्या गतीचा उपयोग केला गेला. लेदरचा फटका कार्पेटला रोल करत जर पाहिलं तर मात्र चेंडू नक्कीच कव्हर रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. खूप सुरेख धावा इथे मात्र जमवताना राहुल पाटील आपल्याला पाहायला मिळते. जर पाहिलं तर राहुल पाटीलच्या 19 चेंडू मध्ये 44 धावा झाल्या आहेत. 6 इथून जर पाहिलं तर जिंकण्यासाठी 3 धावांची आवश्यकता आहे 3 चेंडू मध्ये. आणि राहुल पाटील हा जर षटकार मारतोय, सामना फिनिश करतोय तर आपल्या 50 धावा देखील पूर्ण करेल. इट्स अ चॅलेंज असेल. बघूया, कारण की 44 धावा झाल्या आहेत, त्याला 50 करण्यासाठी 6 धावांची आवश्यकता असेल. ते मात्र पाहायला मिळेल. पुण्याची एकदा 3 धावांची आवश्यकता आहे. इथे फटका सुरेख आहे, चेंडू हवेत आणि निघून जाईल का? इथे मात्र येतोय चौकार. नक्कीच सुरेख फलंदाजी इथे पाहायला मिळाली. सामना मात्र जिंकला जातोय. एक चांगल्या फटकेबाजी राहुल पाटील यांची पाहायला मिळाली, ज्यांनी 20 चेंडू मध्ये 48 धावा श्रेयस 11 संघ आपल्याला